घर घेतलं भाड्याचं. नवीन बांधायचं या, पण जरा दमाने बांधायचं. सध्या पोरी लग्न होऊन गेले तशा माझ्याकडे घर नव्हतं ना, त्याच्यामुळं नांदाई जशा लग्न होऊन गेल्या तशा आल्याच नाहीत. म्हणून सध्या आता भाड्याने घेतलं या. आईचा जीव थांबतो का? एकतरी दिवस माहेरात आणावं तर असं वाटतं ना. जागा आता घेणार आहे 10 गुंठ. मग त्यात बंगला बांधणार आहे, पण त्याला वेळच लागेल ना. म्हणून म्हणलं सध्या पुरतं भाड्याचं घ्यावं, म्हणजे मुली येत्याल जात्याल. मुलीपेक्षा नातवांच्यावर ज्यादा जीव आहे माझा. नातवांचा बी आज जीव ज्यादा जीव आहे. त्याच्यामुळं सारखं पाय ओढत असतो मुलींच्या घरी. घरी कशासाठी? नातवांसाठी. कामामुळं माझ्या पोरींच्यावर इतकं प्रेम माझं कधी म्हणजे वाया गेलंच नाही. मी कडक राहिली ना, त्याच्यामुळं मुलींना वाटतं आई वाईट आहे, पण मी वाईट नाही. मुलींना आईचं आणि बापाचं दोघांचं प्रेम आईनेच दिलेलं आहे. मी वाईट नाही, मी चांगली आहे, पण कडक राहावं लागतं ना. कोणाची तरी भीती असावी तेव्हा मुली व्यवस्थित राहतात. पण माझ्या मुली नांदाय गेल्यात तरी अजून घाबरतात. म्हणजे इतकं मी कडक राहिली, तसं त्यांना वाटतं आई लई कडक आहे, त्याच्यामुळं त्यांचा जीव माझ्यावर थोडा कमी आहे. पण असू द्या, त्यांचं तर भलं झालं पाहिजे. जीवाला काही. मग आता नातवांना भेटण्यासाठी मला सारखं त्यांच्या घरी जावं असं वाटतं, आणि ते चांगलं वाटत नाही त्यांच्या घरी जाणं. पण त्यांच्या घरच्यांचं कसं तरी वाटतं लाजल्यासारखं. म्हणून मी दिले आता बारक्या जावयाने भाड्याचं का होईना म्हणजे घर घेऊन. तर आता मुलींना यायला कधी पण अर्ध्या रातच्या आल्या ना, तरी पण आईचा दरवाजा उघडा आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तर येतात. मुलगा नसल्यामुळं आता मी गेल्यावर कुठलं माहेर त्यांना, म्हणून मी ठरवलंय की एक घर बांधून ठेवायचं, मोठा बंगला. म्हणजे माझी नातवंड कायम येतील त्यात. मामाचं प्रेम, आजोबाचं प्रेम, आजीचं प्रेम. त्या घरी आली ना, म्हणजे मी बांधणार आहे त्या बंगल्यात आली ना, त्यांना वाटलं पाहिजे आम्ही मामाच्या घरी आलो आहे. कोणाच्या दारात नाही गेलं पाहिजे, मानलेल्या मामांच्या घरी तर नाहीच गेलं पाहिजे. लोक निदान त्यांचं ते घर तरी प्रेम देईल माझ्या मागं. म्हणून मी ठरवलंय की मोठा बंगला बांधायचा, 10 गुंठ जागा घ्यायची. आता निश्चय केला आहे. ती माझा जीव गेला ना घेता तरी चालेल, पण नातवांसाठी मोठा बंगला बांधणार आहे की लोकांनी बघतच बसलं पाहिजे. अजून माझ्या मनगटात जोर आहे कमवायचा, म्हणून मी इतकी मेहनत करते की कायम माझं नातवंड माझ्या घरी आली पाहिजेत. लांबून का होईना पण ज्यादा प्रेम देतात मला. डिलिव्हरीला त्यांच्या घरी जाऊन डिलिव्हरीचं केलं ना, बाळ त्यात बघून आलेली नातवंड चालायला लागल्यावर मला ओळखायला लागली.
बोकरासारखी चिकटून बसतात, अजिबात हालत नाहीत. कशी एवढ्या लहानपणीची त्यांना वाटतं की हीच आजी आपली, काय नाही ती विसरत नाहीत अजिबात. म्हणजे त्यांच्या घरी गेल्यानंतर कळतंच ना माणसाचं प्रेम किती आहे. पण जगाच्या वेगळंच माझ्या नातवंडांचं माझ्यावर प्रेम आहे, आणि जगाच्या वेगळंच माझं बी त्यांच्यावर प्रेम आहे. कामामुळं मुलींच्यावर नाही प्रेम करता आलं, आणि त्यांना वळण लावता लावता मी कडक वागल्यामुळं, प्रेमाने वागली असती तर नीटनेटकं झालं नसतं. म्हणून मला कडकच राहावं लागलं. म्हणून ती मुलींच्या मनात ती कडकपणाच बसला ना, की आई लई कडक आहे. पण नातवंडांना लय जीव आहे माझा, ती कायम राहणार माझा जीव. कधी येतील झाले मला ती इकडं, माझं दम निघत नाही, पण त्यांच्या घरी जायचं मला चांगलंच वाटेना. म्हणून मी ठरवलं की आता भाड्याचं का होईना आपलं घर तात्पुरतं थोड्या दिवस, आज 12 महिन्यापर्यंत तर स्वतःचा बंगला होईल. एक नंबर बांधते नातवांसाठी, कुणासाठी नाही ना, जावयांसाठी बांधत ना, मुलींसाठी बांधत ना, माझ्यासाठी बांधत, फक्त नातवांसाठी बांधणार आहे. की कायमस्वरूपी आजीच्या घरी येणार मामाचं घर. तर मामा त्यांना देवाण दिलाच नाही तर काय करू मी तरी. मी देते ना सगळ्यांचं प्रेम. आजी जिवंत आहे तर सांड असतो प्रेम करणार मी त्यांच्यावर, मला नाही कोणी अडवू शकत.